गुजराती नाश्त्यामधला एक प्रकार म्हणजे फाफडा ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। फाफडा ही रेसिपी टिप्स आणि ट्रिक्ससह तुम्ही जर बनवली तर परफेक्ट होईल। तर ही रेसिपी तुम्ही पटकन बनवू शकतो आणि मधल्या वेळेत किंवा पाहुण्यांसाठी ही रेसिपी परफेक्ट आहे। तर आपण आज फाफडा ही रेसिपी पाहूया। तर फाफडा ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला चण्याच्या पिठाची गरज आहे। चण्याचं पीठ दळलेलं पाहिजे बारीक आणि ते पीठ आपण चाळून घ्यायचं आहे। तर परातीमध्ये मी एका छोट्या परातीमध्ये मी चाळून घेत आहे। एक बाउल चण्याचं पीठ घेतलं आहे आणि ते व्यवस्थित आपण चाळून घेऊया। ते चाळून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे। 1 टेबलस्पून आपण ओवा घेणार आहोत आणि तो हातावरती बारीक करून मिक्स करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे ओवा घेतला आहे आणि त्याच्यात टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सचर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचे तेल घ्यायचं आहे। जास्त तेल घेऊ नका, फक्त 1.5 चमचा घ्या एका बाउलसाठी आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला एक मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे। तर 2 टेबलस्पून मी पाणी घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हिंग, मीठ आणि हळद आणि खाण्याचा सोडा किंवा पापडखार तुम्ही अर्धा टीस्पून घालू शकता। एका बाउलसाठी अर्धा टीस्पून घ्या आणि हे सगळं मिक्सचर आपण त्याच्यात ओतून घेणार आहोत आणि घट्टसर गोळा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। पाणी फक्त मी 2 टेबलस्पूनच घातलं आहे आणि 1-2 चमचे आपल्याला परत लागतील तर आपण त्यात मिक्स करून घ्या। एखादा चमचा लागू शकतो। याप्रमाणे आपण घट्टसर गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। गोळा आपल्याला परत आपण खलबत्त्याने त्याला ठेचून घ्यायचा 1 मिनिटासाठी। गोळा मी 5-6 मिनिटं मळून घेतलेला आहे, मऊसर झालेला आहे आणि थोडा ओला कपडा मी घालून 15-20 मिनिटासाठी ठेवून दिलं होतं। आता मी परत त्याला व्यवस्थित मळून घेत आहे। बघा खेचून बघा, जर तुमचं अशाप्रमाणे जर खेचलं गेलं लांबपर्यंत तर आपलं परफेक्ट मळून झालेलं आहे। लगेच तुटला तर गोळा आपल्याला परत मळावा लागेल। आता आपण व्यवस्थित एकदा परत मळून घेऊया आणि त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे मी आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। बघा लांबट गोळे तयार करून घ्यायचे आहे। या एका साईडला मी थोडंसं लांब ठेवलेलं आहे आणि याप्रमाणे आपण फाफडा तयार करून घेणार आहोत। दाखवते मी तुम्हाला। बघा एका साईडला मी थोडा छोटं करून घेतलेलं आहे। लांबट गोळा करून आपण तळ हाताने दाबून घ्यायचं आहे, अलगदपणे दाबून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पीठ जर जाड असेल तर ते काढून घ्या आणि सुरीच्या साहाय्याने त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे। आपण याप्रमाणे पाटावरून त्याला बाहेर काढलेलं आहे। अशाच प्रकारे आपण सगळे फाफडे 3-4 फाफडे करून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे। फाफड्याच्या साईजचाच मी पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये फाफडे टाकून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लोच ठेवायची आहे। फाफडे तळायला आपल्याला 1.5-2 मिनिटं लागतील। गॅसच्या फ्लेमवर आहे, फास्ट गॅसची फ्लेम करायची नाही आहे। त्याप्रमाणे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। याप्रमाणे आपले फाफडे तयार झालेले आहेत। असे फाफडे बनवून तुम्ही एन्जॉय करू शकता। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।